जय शंभूराजे मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे कारण की तुम्ही व्हॉट्सअपमध्ये खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर तिथे एक तुम्हाला अशा पद्धतीने जर एरर दिसत असेल तर आत्ताच तुम्ही सावध व्हा, अन्यथा तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅक होऊ शकतो। तर ह्या जी की तुम्हाला खाली एरर दिसतो ह्या एररवर जर तुम्ही क्लिक केला तर तुमच्यासमोर अशा पद्धतीने काहीसे नवीन ऑप्शन्स येतात। सगळं काय डिटेल्स मी सांगणार, त्यामुळे तुम्हाला सांगतो सगळं काय कन्फ्युजन दूर करणं हा ऑप्शन कशामुळे येतो, प्रत्येकाच्या व्हॉट्सअपमध्ये येतो का नाही हे सुद्धा तुम्हाला सांगणार। पण तुमच्या व्हॉट्सअपमध्ये जर एरर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या होम स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो, जसं की तुम्ही व्हॉट्सअप ओपन केलं की खाली सगळ्यात स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर तिथे तुम्हाला एक एरर येतो। तो एरर कोणता आहे तो सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो। जसं की मी आता व्हॉट्सअप असेल ते ओपन करून घेतो। ओपन केल्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करत गेलो, खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला मेटा एआयच्या इथेच अशा पद्धतीचा इथे काय लिहिलं आहे बघू शकता, युअर पर्सनल मेसेज और इन टू इम्प्रिक्शन। जर समजा तुम्ही हे जेव्हा क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीचे ऑप्शन्स येतात। सगळ्यात पहिले तर टेक्स्ट अँड व्हॉइस मेसेजचा आहे, दुसरा आहे ऑडिओ अँड व्हिडिओ कॉलचा एक दुसरा आहे, आणि तिसरा जो काय फोटो व्हिडिओज अँड डॉक्युमेंट्स, आणि चौथा जे काय लोकेशन शेअरिंग आणि स्टेटस अपडेट। हे तुम्हाला अशा पद्धतीने ते दिसून जातात। मग ह्याचं तुम्ही लर्न मोरवर क्लिक करून ह्याची डिटेल्समध्ये माहिती घेऊ शकता। लर्न मोरवर जर क्लिक केलं तर हे डायरेक्ट रिडायरेक्ट करतं क्रोम ब्राउझरवर। जसं की इथे बघू शकता जी की युअर पर्सनल मेसेज इन टू इम्प्रिक्शन, म्हणजे की तुमचं व्हॉट्सअप आहे ते हॅक होणार आहे का, हॅक झालेलं आहे का। तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो हे तुमच्या सेफ्टीसाठी सरळ ह्यांनी काय सांगितलं बघू शकता, इन टू इम्प्रिक्शन म्हणजे काय सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो। जसं की आता समजा मी एखाद्या व्यक्तीशी चॅटिंग करत आहे, ओके, ती चॅटिंग आहे आमच्या दोघांव्यतिरिक्त तिसरा व्यक्ती वाचू शकत नाही। जर इथे इन टू इम्प्रिक्शन जी की अशा पद्धती जर असेल तर जी की आहे तुमचं जी की चॅटिंग किंवा तुमचे कोणतेही मेसेज असतील काय तो तिसरा व्यक्ती वाचू शकत नाही। जसं की स्टेटसमध्ये सुद्धा तुम्हाला इथं ऑप्शन्स भेटतो, जसं की खाली गेल्यानंतर भेटतो तुम्ही जर स्टेटस ठेवला असेल तर, ओके, म्हणजे की तुमचा जो की स्टेटस आहे तुम्ही ज्यांचा नंबर ॲड आहे तेवढ्यांना दिसणार, तुमच्या व्यतिरिक्त बाहेर कुठेसुद्धा फॉरवर्ड होणार नाही। म्हणजे की इन टू इम्प्रिक्शन आहे ते माझं ऑन आहे। जसं की आता बघू शकता मी इथून तुम्हाला एक जी की आहे इथून जसं की आता मी एक चॅटिंग ओपन करून जातो, जसं की आता ही माझं चॅटिंग आहे, ओके, जे की मी ह्याच्या व्हिडिओज मला सगळ्या गोष्टी जी की हे टाकलेल्या आहेत हे सगळं चॅटिंग आहे माझ्या व्यतिरिक्त, माझा आणि समोरच्या व्यक्तीशी मी चॅटिंग करतोय, ह्या दोघांव्यतिरिक्त दुसरीकडे कुठे ट्रान्सफर होत नाही। त्यामुळे इथे जी की लिहिलं आहे इन टू इम्प्रिक्शनचा जो की हा ऑप्शन आहे हा तुम्हाला इथे लिहिला आहे, म्हणजे की हा व्हॉट्सअपनं सांगितले तुमचं व्हॉट्सअपचे चॅटिंग आहे ते पूर्णपणे सेफ आहे। सरळ याचा अर्थ होतो याने की तुमचं व्हॉट्सअप हॅकसुद्धा होत नाही। हा सरळ तुम्हाला जो की ऑप्शन जो की हा दिलेला आहे खाली बघू शकता, बऱ्याचशा जणांना डाऊट असतो की हा ऑप्शन कशासाठी दिला आहे, तर हा ऑप्शन जी की आहे व्हॉट्सअप तुम्हाला सांगत आहे तुमचं जे की चॅटिंग आहे ते पूर्णपणे सेफ आहे। त्यामुळे तुम्ही बघू शकता इथे इन टू इम्प्रेशन ऑन असल्यामुळे तुम्हाला जी की आहे तुमच्या जी की तुम्ही कोणाशी चॅटिंग करताय तुमच्या व्यतिरिक्त दुसरी कोणीही तिसरा व्यक्ती आहे तो जी की आहे व्हॉट्सअपमध्ये तुमचे चॅटिंग वाचत नाही। जर वाचत असेल तर हा एरर तुम्हाला येणार नाही, ओके। जर तुम्हाला हा एरर येत नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, मी त्यावरसुद्धा नेक्स्ट व्हिडिओतून नक्की करेन। आणि तुम्हाला हा जो की ऑप्शन खाली एररचा हा ऑप्शन आहे तो येतोय का नाही तो कमेंट्समध्ये नक्की सांगा। ज्यावेळेस तुम्ही जो क्लिक करा त्यावेळेस संपूर्ण डिटेल बघू शकता, इन टू इम्प्रिक्शन कीप युअर पर्सनल मेसेज अँड कॉल्स। सरळ त्यांनी येते बघू शकता तुम्हाला सगळे डिटेल्समध्ये माहिती दिली आहे। तुमचे पर्सनल मेसेज असतील, पर्सनल कॉल्स, जे की पर्सनल फोटोज व्हिडिओ डॉक्युमेंट्स लोकेशन शेअरिंग स्टेटस अपडेट ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या सेफ आहेत। सरळ यांनी ते बघू शकता सगळं तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला समजेल ही जी की आहे इन टू इम्प्रिक्शनमध्ये आहे, ओके। त्यामुळे तुम्हाला सांगतो जी की बरेचसे जण सांगतात की हे जे काही ऑप्शन आहे ह्याच्यामुळे तुमचं व्हॉट्सअप हॅक होऊ शकतं, असं काहीसुद्धा नाही। सरळ व्हॉट्सअपने तुमचं जी की सगळं चॅटिंग असेल किंवा स्टेटस म्हणा डॉक्युमेंट्स फोटो हे सगळं सेफ आहे म्हणून तुम्हाला सरळ व्हॉट्सअपने सांगितलेलं आहे, ओके। हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। एकदम छोटा व्हिडिओ होता आणि माहिती आहे ती संपूर्ण मी डिटेल्समध्ये सांगितल्या, त्यामुळे तुम्हाला सगळ्या काय गोष्टी आहेत ते समजल्या असतील। तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओमध्ये।